नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फिजिक्स विथ गणेश सर। तर आज आपण युनिट्स अँड मेजरमेंटचं लेक्चर 3 पाहतोय। या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स कशा काढायच्यात, डायमेन्शन्स म्हणजे काय, आणि एखादी फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला माहित असेल, त्याचा फॉर्म्युला माहित असेल, तर त्याचा यूज करून आपण डायमेन्शन कशा प्रकारे काढू शकतो हे आजच्या लेक्चरमध्ये आपण सोप्या पद्धतीत पाहणार आहोत। तर पहा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायमेन्शन काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। तर डायमेन्शनचा अर्थ असतो द पॉवर ऑफ फंडामेंटल क्वांटिटी। फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत त्याच्या डोक्यावर जो पॉवर असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की फंडामेंटल क्वांटिटी फिजिक्समध्ये एकूण असतात 7। कोणकोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स। ह्या एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटी येतं। तर यांच्यावर जो पॉवर असतो त्या पॉवरला आपण काय बोलत असतो, डायमेन्शन्स बोलत असतो। तर त्या 7 फंडामेंटल क्वांटिटी पैकी तुम्हाला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन काढण्यासाठी प्रामुख्याने या 7 ज्या फॅक्टर मी दिलेत, 7 जे फंडामेंटल क्वांटिटी दिलेत त्यांचे डायमेन्शन तुमच्या तोंडपाठ असले पाहिजे। जसं लेंथ असेल, आता मग लेंथच का तर नाही, लेंथ असेल, ब्रीड्थ असेल, विड्थ असेल, हाईट असेल, ज्यांचं युनिट मीटर असेल त्यांची डायमेन्शन तुम्ही काय करणार, L1 लिहिणार। नंतर मास, तर मासची डायमेन्शन तुम्ही M1 लिहिणार। टाइमची डायमेन्शन T1, टेम्परेचरची K1, का तर टेम्परेचरचं युनिट केल्विन असतं। नंतर करंट, आता करंटचं युनिट ऍक्च्युली एम्पियर आहे, परंतु करंटला तुम्हाला माहित असेल जर आपण ब्लॉक डायग्राम काढली तर त्यामध्ये आपण करंट I या फॅक्टरने दाखवतो। तर करंटची डायमेन्शन A1 किंवा I1 अशा प्रकारे ही दाखवली जाते। नंतर काही फॉर्म्युल्यामध्ये एरिया असतो, तर एरियाची डायमेन्शन L2 घ्यायची। L2 का घ्यायची, कारण एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर असतं। मीटर म्हणजे लेंथ आली, मीटरचा स्क्वेअर आहे तर L2 येईल। तसंच व्हॉल्यूम आली फॉर्म्युल्यामध्ये, डायमेन्शन L3 घ्यायची। पुन्हा L3 का घ्यायचं, कारण व्हॉल्यूमचं युनिट क्युबिक मीटर असतं। मीटर आलं, मीटरचा तिसरा घात आहे तर L3 आलं। तर मी तर काही एक्झाम्पल घेतोय आणि त्या एक्झाम्पलची डायमेन्शन तुम्हाला ऑब्टेन करून दाखवतोय। जसं की स्पीड, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला ज्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन काढायची, तुम्हाला त्याच्याबद्दल 2 गोष्टी माहीत असायला हव्यात, एक तर फॉर्म्युला आणि दुसरं म्हणजे युनिट। तुम्ही दोन्ही गोष्टीचा यूज करून डायमेन्शन्स ऑब्टेन करू शकतात एकदम सोप्या पद्धतीमध्ये। जसं स्पीड आहे तर सिंपल, स्पीडचा जो फॉर्म्युला असतो तो तुम्हाला सर्वांना माहीत असला पाहिजे, जो की असतो डिस्टन्स अपॉन टाइम। डिस्टन्स अपॉन टाइम। आता डिस्टन्स जर म्हणलं तर डिस्टन्स काय आहे, एक प्रकारची लेंथ आहे। तर लेंथ असेल तर डायमेन्शन काय असते, L1। डायमेन्शन नेहमी क्लोज ब्रॅकेटमध्ये आणि कॅपिटल लेटरमध्ये लिहावी। पुन्हा खाली टाइम आहे, टाइमची डायमेन्शन आपण पाहिली तर T1 असते, तिथं T1 एवढी डायमेन्शन्स आपण लिहू। ही T+1 आहे, वरती काय होईल T-1, तर डायमेन्शन L1 T-1 आली। तर स्पीडची डायमेन्शन काय आली, L1 T-1। आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल। नंतर व्हेलॉसिटी आहे, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम। डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट काय असतं, 2 पॉइंट मधलं कमीत कमी अंतर असतं, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट। तर ते डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आहे, अंतर आहे। अंतर असेल तर डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे L1 असते। इथं टाइम आला तर टाइमची T1, इथं T+1 आहे, वरती होईल -1, तर L1 T-1 ही डायमेन्शन व्हेलॉसिटीची आली। तुम्ही थोडंसं विचार केला तर स्पीड आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन सेम आलेली, का आलेली आहे, कारण या दोघांचंही युनिट जे आहे ते सेम आहे, मीटर पर सेकंद। म्हणजे तुम्ही असं बोलू शकता, ज्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट सेम असतं त्यांची डायमेन्शन देखील काय असते, सेम असते। नंतर आपण प्रॅक्टिससाठी ऍक्सेलरेशन नावाची फिजिकल क्वांटिटी घेतली, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की ऍक्सेलरेशनला आपण स्मॉल ए ने दाखवतो, ऍक्च्युअली हे लिनियर ऍक्सेलरेशन आहे। याचा फॉर्म्युला असतो चेंज इन व्हेलॉसिटी, म्हणजे ऍक्च्युअली वरती व्हेलॉसिटी येईल, हा फॅक्टर येईल, आणि आपण काय असतं विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे टाइम असतं। आता व्हेलॉसिटी डायमेन्शन आपण ऑलरेडी ऑब्टेन केली, काय असते, ती असते L1 T-1, L1 T-1, आणि टाइमची डायमेन्शन असते T+1। हे +1 वरती -1 होईल, हे -1 हे -1 -2 होईल, तर ऍक्सेलरेशनची फायनल डायमेन्शन अशी असेल L1 T-2। ओके, म्हणजे मला सांगायचं कसं की ज्यांच्या या 7 डायमेन्शन तोंडपाठ असतील त्यांना कोणत्याही प्रकारची फिजिकल क्वांटिटी देऊ द्या आणि फॉर्म्युला माहीत असू द्या, तुम्हाला डायमेन्शन्स ऑब्टेन करता येईल। नंतर पहा, नेक्स्ट घेऊया मोमेंटम। तर मोमेंटमला आपण स्मॉल p ने दाखवतो। ओके, तर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू व्हेलॉसिटी। मासची डायमेन्शन पाहिली आपण M1 आहे, व्हेलॉसिटीची आता काढली तर पहा L1 T-1, तर ही झाली आपली मोमेंटमची, ऍक्च्युअली लिनियर मोमेंटमची डायमेन्शन्स। ठीक आहे, नंतर हे फोर्स, तर तुम्हाला सर्वांना माहित असायला पाहिजे की फोर्सला आपण F ने दाखवतो। न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू
ॲक्सेलरेशन. तर ठीक आहे, तर फोर्स इज इक्वल टू, तर मासची डायमेन्शन सर्वांना माहिती आहे काय असते, m1. ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय काढली आपण, L1t-2, L1t-2. तर ही डायमेन्शन झाली फोर्सची. समजतंय का? ठीक आहे. नंतर हे वर्क, तर वर्कला आपण W ने दाखवतो. वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची डायमेन्शन आत्ता काढली आपण, ती आली m1 L1t-2 आणि इंटू डिस्प्लेसमेंट आहे. तर डिस्प्लेसमेंट एक प्रकारचं डिस्टन्स असतं, त्याची डायमेन्शन येईल L1. ओके, मग इथं पहा m1 L1 L2 आणि हे t-2. तर ही झाली वर्कची डायमेन्शन्स. यानंतर आपण काही फिजिकल क्वांटिटी पाहणार आहोत ज्यांचे डायमेन्शन्स आपण ऑब्टेन करणार आहोत. ठीक आहे, तर पहा